घटना समितीतल्या दुर्गा. मित्रहो, आज आपण अम्मू स्वामीनाथन या दुर्गेचा परिचय करून घेणार आहोत. लेखन प्रमोद कुलकर्णी, पुणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. घटना समितीतल्या दुर्गा अम्मू स्वामीनाथन. अम्मू स्वामीनाथन यांचा जन्म 22 एप्रिल 1894 रोजी A.V. अम्मुकुट्टी म्हणून केरळमधल्या पालघाट, आता पलक्कड इथं नायर कुटुंबात झाला. 13 भावंडांमध्ये त्या सगळ्यात लहान होत्या. त्यांचे वडील P. गोविंद मेनन स्थानिक सरकारी अधिकारी होते. अम्मूला शाळेत पाठवणं त्यांना परवडत नव्हतं. शालेय शिक्षणाच्या ऐवजी अम्मूनं स्वयंपाक शिकला, कारण त्या काळातल्या मुलींची लग्न जमण्यात त्या पाककलेचं जास्त महत्त्व होतं. अम्मू नेहमी विचारात आणि वागण्यात धीट होत्या. स्वामीनाथन नावाचं एक तामिळ ब्राह्मण कुटुंब मेनन कुटुंबाच्या शेजारी राहत होतं. ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होतं. सुब्बाराम हे स्वामीनाथन कुटुंबातलं एक मूल होतं. अचानक स्वामीनाथन कुटुंबावर दुर्दैव कोसळलं, कारण सुब्बारामाचे आईवडील त्याच्या लहानपणीच वारले. त्यामुळं आर्थिक परिस्थिती ढासळली. गोविंद मेनन यांनी सुब्बारामला शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मदत केली आणि त्याचं शालेय शिक्षण आणि नंतर मद्रास लॉ कॉलेजमध्ये शिक्षण सुरू ठेवलं. सुब्बारामांना लगेचच एक ब्रिटिश शिष्यवृत्ती मिळाली आणि त्याने इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. सुब्बारामांनी नंतर 6 महिन्यात अमेरिकेत डॉक्टरेट पूर्ण केली. त्यासाठी वास्तविक विहित कालावधी 3 वर्षांचा होता, पण यांनी 6 महिन्यात पूर्ण केली. लगेचच ते भारतात परत आले आणि मद्रास, आता चेन्नई इथं त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. सुब्बारामांना लग्नासाठी कोणतीही वधू मिळू शकली नाही, कारण त्यांनी समुद्र ओलांडला असल्यामुळं सनातनी केरळ ब्राह्मण समुदायानं लादलेला शुद्धीकरण विधी त्यांनी नाकारला होता. त्यामुळं वयात 23 वर्षाचं अंतर असूनसुद्धा अम्मूबरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव त्याने ठेवला. त्यावेळी अम्मूला फक्त मल्याळम भाषा येत होती. बिनधास्त अम्मूनं काही अटी घातल्या. एक अट अशी होती की तिला मद्रास इथं इंग्रजी महिलेकडून इंग्रजी शिकवावं, आणि दुसरी अट होती की ती घराबाहेर पडेल तेव्हा तिला परत घरी कधी येणार हे विचारलं जाऊ नये. सुब्बारामांनी या धैर्याचं कौतुक केलं आणि अम्मूच्या अटी मान्यही केल्या. हा ब्राह्मण आणि नायर यांच्यातला आंतरसमाज विवाह होता. त्याला त्यावेळी समाजानं मान्यता दिली नाही. त्यामुळं त्यांनी लंडनला जाऊन तिथं रजिस्ट्री ऑफिसमध्ये लग्नाची नोंदणी केली. मद्रास इथं इंग्रजी शिकून झाल्यावर सुब्बाराम यांनी अम्मूंना इंग्रजी कुटुंबात राहण्यासाठी इंग्लंडला पाठवलं, जेणेकरून त्यांना अधिक चांगलं इंग्रजी शिकता येईल, बोलता येईल आणि इंग्लिश सामाजिक रीतिरिवाज तिला समजतील. इंग्लंडला अम्मू हौशी नाटकांमध्ये अभिनय करू लागल्या. टेनिस खेळायला आणि कार चालवायलाही शिकल्या. पुढं या जोडप्यानं आपल्या 4ही मुलांना ब्रिटिश शैलीचं संगोपन दिलं. मद्रासमध्ये कार चालवत फिरणारी पहिली महिला म्हणजे अम्मू स्वामीनाथन. मद्रासमध्ये अम्मू उच्च समाजातल्या लोकांमध्ये मिसळून तसं जीवन जगत होत्या. पण 1914 पासून त्यांना राजकारण आणि महिलांच्या प्रश्नांमध्ये आवड निर्माण झाली. 1917 अम्मूनं ॲनी बेझंट आणि त्यांच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या महिला कार्यकर्त्यांबरोबर एकत्र येऊन विमेन्स इंडियन असोसिएशन WIAची स्थापना केली. असोसिएशननं बालविवाह, देवदासी प्रथा, विधवा पुनर्विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, समान शैक्षणिक आणि आर्थिक संधी, मतदानाचा अधिकार
आणि यासारख्या इतर महिला केंद्रित समस्यांकडं लक्ष द्यायला सुरुवात केली. पुढं 1927मध्ये अम्मू WIAच्या अध्यक्ष झाल्या. 1930मध्ये अम्मूच्या वयाच्या 37व्या वर्षी सुब्बराम यांचं निधन झालं. त्याच वर्षी अम्मू पूर्णपणे राजकारणात उतरल्या आणि महात्मा गांधींच्या 1930च्या चळवळीत सामील झाल्या. मद्रासमधला त्यांचा बंगला म्हणजे काँग्रेसचं कार्यकेंद्र बनला. 1933मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळावा या मागणीसाठी त्या लीग ऑफ नेशन्सच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी प्रतिनिधी सदस्य म्हणून जिनिव्हाला गेल्या होत्या. 1934मध्ये त्या मद्रास कॉर्पोरेशनवर निवडून आल्या. 1939पर्यंत त्या नगरसेविका होत्या. 1942मध्ये भारत छोडो चळवळीत त्या खूप सक्रिय होत्या. काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आल्यामुळं त्यांनी मद्रास प्रांतात ग्राउंड वर्क चालू ठेवलं. 19 फेब्रुवारी 1943ला त्यांच्या कारवायांमुळं त्यांना अटक करून 1 वर्ष तुरुंगात टाकण्यात आलं. 1945मध्ये त्यांनी मद्रासमधून केंद्रीय सभेसाठी आजच्या संसदेच्या समतुल्य निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या तिकिटावर त्या निवडूनही आल्या. त्यानंतर 1946मध्ये अम्मू स्वामीनाथन संविधान सभेच्या सदस्य झाल्या. संविधान सभेत त्या महिला हक्क, शिक्षण आणि समानतेसाठी आवाज उठवत होत्या. बालविवाह बंद करण्यासाठी कायदा, कौटुंबिक मालमत्तेत महिलांना वारसा हक्क देण्यासाठी कायदा आणि महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी लढा दिला. फेब्रुवारी 1948मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा मसुदा संविधान सभेपुढं मांडला होता. या विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. डॉक्टर आंबेडकरांनी विधेयकाला असलेला विरोध अभ्यासण्यासाठी आणि सुधारणा सुचवण्यासाठी स्वतःच्या अध्यक्षतेखाली 20 सदस्यांची समिती स्थापन केली. डॉक्टर आंबेडकरांनी समितीच्या सदस्य म्हणून अम्मू स्वामीनाथन यांचा समावेश केला होता. 1952मध्ये स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत त्या दिंडीगुल मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. लोकसभेतल्या 5 वर्षाच्या कार्यकाळानंतर एप्रिल 1960पर्यंत त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. 1959मध्ये जेव्हा सत्यजित रे यांच्या अध्यक्षतेखाली फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाची स्थापना झाली तेव्हा अम्मू यांना त्या सोसायटीचं उपाध्यक्ष करण्यात आलं. 1960 ते 1965 या काळात त्या भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या अध्यक्ष होत्या. त्याने रशिया, चीन, अमेरिका आणि इथिओपियामध्ये भारताच्या सदिच्छा दूत म्हणून काम केलं. सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीच्या INA राणी झाशी रेजिमेंटच्या कमांडर कॅप्टन लक्ष्मी सहगल या अम्मू स्वामीनाथन यांच्या कन्या होत आणि त्यांची दुसरी मुलगी म्हणजे प्रख्यात भरतनाट्यम, कथ्थक आणि मोहिनीअट्टम नृत्यांगना मृणालिनी साराभाई. मृणालिनी या प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या पत्नी. श्रोते हो, 4 जुलै 1978 रोजी अम्मू स्वामीनाथन या घटना समितीतल्या दुर्गेनं वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. घटना समितीतल्या दुर्गा अम्मू स्वामीनाथन यांचा परिचय आत्ताच आपण करून घेतला. लेखक प्रमोद कुलकर्णी, पुणे. त्यांचा मोबाईल नंबर 9850812443. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.